नमस्कार मंडळी, मी सान्वी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी चला आज आपण पाहूयात टोमॅटोची भाजी कशी करावी ते। तर सर्वात प्रथम टोमॅटोची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहेत टोमॅटो आणि कांदा। तर सर्वात प्रथम मी इथे टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। त्याच पद्धतीने मी कांदा सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। आणि कांदा आणि टोमॅटो चिरून झाल्यावर मी एक कढई घेतला आहे। त्या कढईमध्ये थोडंसं तेल, मोहरी आणि जिरे घातला आहे आणि यामध्ये थोडंसं अर्धा चमचा इतकं हिंग सुद्धा घातला आहे। हिंगने पित्ताचा त्रास कमी होतो, त्यामुळे हिंगाचा वापर करत जावा। त्यानंतर मी बारीक कट केलेला लसूण सुद्धा यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर तुम्ही कढीपत्ता घाला आणि मस्तपैकी परतवून घ्या। हे सगळं मिश्रण परतून घेतल्यावर मी यामध्ये कांदा घातला आहे। तुम्ही कांदा सुद्धा यामध्ये मस्तपैकी परतून घ्या आणि कांदा आपल्याला तोवर परतून घ्यायचा आहे जोवर ह्याचा कलर चेंज होत नाही, जोवर ट्रान्सपरंट असा कलर होत नाही तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। एकदा का कांदा शिजला की त्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घालून परत एकदा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे बारीक कट केलेला टोमॅटो सुद्धा घातलेला आहे आणि हे सगळं मिश्रण तुम्ही परत एकदा छानपणे परतवून घ्या। आणि परतवून झाल्यावर हे मिश्रण आपल्याला झाकायचे आहे किमान 2 मिनिटांसाठी। आता तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे। त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालत आहे। मी इथे 2 लहान चमचे मीठ घातले आहे। मीठ घातल्यानंतर आपण परत एकदा मस्तपैकी परतवून घेणार आहोत। आणि इथे शेवटी मी थोडंसं शेंगाचं कूट घालत आहे। मी इथे मोठे 2 चमच शेंगाचं कूट घालत आहे। ह्याच्याने भाजीचं जी चव आहे ते वाढवण्यास मदत होतं। हे सगळं घातल्यावर आपण परत एकदा झाकण लावणार आहोत आणि किमान 3 मिनिटे भाजीला मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। आणि त्यानंतर भाजी चांगल्या प्रकारे शिजल्यावर आपण याला एका प्लेटमध्ये सर्विंगसाठी काढणार आहोत। तर बघू शकता आपली टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे आणि त्यावर तुम्ही शेवटी थोडीशी कोथिंबीर घालू शकता। कोथिंबीरने भाजीचा चव अजून जरा वाढण्यास मदत होतो। तर मंडळी या पद्धतीने आपली टोमॅटोची भाजी तयार झाली आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू।